नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण सोले स्नायू पुशअप हा एक्सरसाइज पाहणार आहोत। हा एक बसून करायचा सूक्ष्म व्यायाम आहे, जो बसून पिंढऱ्या उचलण्याच्या व्यायामाप्रमाणेच आहे। पायाचे चवडे जमिनीवर ठेवून टाचा सावकाश वर उचलणे व सावकाश हळूवार खाली टेकणे हा एक्सरसाइज म्हणजे सोलेनेस पुशअप एक्सरसाइज आहे। हा एक्सरसाइज सर्वसामान्य लोकांना करता येतो, ज्यांची बैठी जीवनशैली आहे यांच्यासाठी उपयोग होतो। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यायाम जे करू शकत नाही त्या सर्वांसाठी या व्यायामाचा उपयोग होतो व या व्यायामामुळे हृदयरोग, ब्लड प्रेशर, ओबेसिटी, मधुमेह इत्यादी व्याधींच्यावर पण चांगला याचा फायदा होतो। आणि प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर म्हटलं जातं। ही व्याधी होऊ नयेत व झाल्यानंतर सुद्धा या व्याधींच्यावर या व्यायामाचा निश्चितपणे चांगला फायदा होतो। सोले स्नायू हा व्यायाम प्रोफेसर मार्क हॅमिल्टन ह्युस्टन विद्यापीठ यांनी सोलेसम पुशअप ही संकल्पना शोधलेली आहे। सोले स्नायू हे स्लो ट्विच तंतूंनी बनलेले आहेत। हे थकवा प्रतिबंधक आहेत व साठवलेल्या ग्लायकोजन ऐवजी आपल्या रक्तामधील रक्तशर्करा ओढून घेतात व त्याच्यावर कार्य करत असतात। हा स्नायू अकिंचित केल्यास रक्तशर्करा नियंत्रित ठेवते व चयापचय क्रिया वाढते। हा व्यायाम ज्यांची बैठी जीवनशैली आहे अशांना सुद्धा डेस्कवर बसून किंवा काम करता करता हा व्यायाम करता येतो। या व्यायामाच्या माध्यमातून या पुशअपच्या माध्यमातून 52% शुगर कमी केली जाते, 60% इन्सुलिनची आवश्यकता कमी केली जाते, कोलेस्ट्रॉल व ट्रायग्लिसराइड हे पण कमी केले जाते। हा व्यायाम जेवणानंतर 30 ते 60 मिनिटांनी करायला हवा। हा व्यायाम जर 3 वेळा जेवण घेत असो, सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि संध्याकाळचे जेवण, तर या तिन्ही वेळी 30 ते 60 मिनिटांच्या दरम्यान हा व्यायाम करायचा आहे। इतर शरीरातले स्नायू आहेत ते आपल्या स्टोअर ग्लुकोजचा वापर करत असतात व ऊर्जा निर्माण करत असतात, परंतु हा मसल रक्तातील रक्तशर्करा डायरेक्ट ओढून घेतो व त्याचा वापर करतो। त्यामुळे रक्तशर्करा ताब्यात राहण्यासाठी, चयापचय व्यवस्थित होण्यासाठी निश्चितपणे याचा चांगला फायदा होतो। हा सोले स्नायू टाइप 1 स्लो स्टिच ऍक्सिलरेटिव्ह स्नायू अशा पद्धतीच्या तंतूंनी बनला असतो। हा असा बनलेला असल्यामुळे रक्तशर्करा व फॅटी ऍसिडचा वापर करतो। हा स्नायू थकवा कमी करण्यासाठी उपयुक्त आहे, शरीराला थकवा येऊ देत नाही। कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड कमी केले जाते, त्यामुळे हृदयाचा ताण कमी होतो। म्हणजे करोनरी आर्टरी डिसीज मध्ये सुद्धा याचा चांगला फायदा होतो। रक्तातील इन्फ्लेमेशन कमी करण्याचे कार्य हा स्नायू करतो व रक्तवाहिन्यांची सूज कमी करतो। त्यामुळे हृदयातील रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होऊ नयेत व झाल्यानंतरही याचा चांगला फायदा होतो। या पोषकमुळे शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड रिलीज होते व नायट्रिक ऑक्साईड आपल्या रक्तवाहिन्यातील रक्त पातळ ठेवण्याचे कार्य करतात। त्यामुळे हृदयविकारामध्ये या सोले पुशअपचा चांगला फायदा होतो। एकूणच हृदयरोग, मधुमेह, ओबेसिटी यामध्ये याचा चांगला फायदा होतो। मेंदूला पण चांगला रक्ताचा पुरवठा झाल्यामुळे सोले मसलच्या पुशअपमुळे रक्त हृदयाकडे चांगल्या प्रकारे खेचून घेतलं जातं व त्याबरोबर मेंदूला रक्ताचा पुरवठा चांगला होतो। त्यामुळे मेंदूचं कार्य चांगलं होतं, स्मरणशक्ती चांगली राहते, डिप्रेशन, अँझायटी असे व्याधी होऊ दिले जात नाही किंवा निर्माण झाले असेल तरी सुद्धा त्याच्यावर चांगला फायदा होतो। रक्तशर्करा नियंत्रित केल्यामुळे, इन्सुलिनचा रेजिस्टन्स वाढवल्यामुळे, प्रतिरोध क्रिया चांगल्या प्रकारे वाढल्यामुळे ओबेसिटी मध्ये सुद्धा याचा चांगला परिणाम होतो। हा व्यायाम कुणी करू नये, ज्यांना पोटरीचे तीव्र आजार आहेत त्यांनी करू नये। गंभीर अकिलीस टेंडोनिस हा एक व्याधी आहे, त्यामध्ये करू नये किंवा डीप व्हेन थ्रोम्बोसिस निर्माण झाला असेल तर अशा रुग्णांनी हा एक्सरसाइज करू नये। प्रत्यक्षात एक्सरसाइज कसा करायचा ते आपण पाहूया। सोलेनेस पुशअप हा एक्सरसाइज प्रत्यक्षात आपण करून पाहूया। यामध्ये खुर्चीवर बसा, दोन्ही पाय जमिनीवर टेका, संपूर्ण पाय जमिनीवर टेकायला हवा, पाठीचा मणका ताठ, सावकाश दोन्ही पायाच्या टाचा सावकाश वर उचला। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीनं प्रत्येक ऍक्शन 10 सेकंद थांबवून ठेवा आणि सावकाश पाय टेका। यानंतर हा व्यायाम थोडं वजन वाढवून डंबेल्स किंवा पाण्याची बाटली पायावर ठेवा आणि एक्सरसाइज करा। तोही अशा पद्धतीने करायचा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 किंवा आपला उजवा पाय डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि सावकाश पाय वर उचला।
1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यानंतर उजवा पाय, उजव्या गुडघ्यावर डावा पाय ठेवा आणि पाय वर उचला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ही क्रिया 100 ते 150, 200, 250, 300 पर्यंत वाढवत जावा. यानंतर आणखी एक प्रकार पाहणार आहोत. दुसरा व्यायाम कसा आहे तो म्हणजे एक पाय पुढे, एक पाय पाठीमागे, दोन्ही हात भिंतीला टेकलेले, हात सरळ आणि गुडघे सावकाश वाकवत जाणे. 1 2 3 4 5 6 7. या व्यायामामध्ये आपले दोन्ही पाय हे घट्ट जमिनीवर टेकलेले ठेवा. व्यायाम करत असताना टाचा अजिबात उचलू नका, म्हणजे बरोबर सोलियस मसलवरचा एक्सरसाइज प्रॉपर होतो. आणखी एक प्रकार आपण पाहणार आहोत तो असा, दोन्ही टाचेवर पूर्णपणे या, गुडघे वाकवा आणि सावकाश टाचेवर चाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अशा पद्धतीने हा व्यायाम करावा. आपल्याला जमतील तेवढ्या स्टेप्स आपण चालावे, जादा ताणी घेऊ नये. हा सर्व एक्सरसाइज करत असताना आपण योग्य मार्गदर्शनाचा सल्ला घ्यावा आणि योग्य त्या मार्गदर्शनाखाली आपण व्यायाम करावा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. आपल्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.